यांना सध्या जगात अनुकूल वातावरण आहे आणि भारताला जगात पुढची 30 वर्ष संधीची आहेत असा विश्वास परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुण्यात व्यक्त केला। चीन आणि पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर देखील त्यांनी भाष्य केलं। एस जयशंकर यांनी आज पुण्यात युवकांशी संवाद साधला। पुण्यात 22 देशातील तरुण तरुणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। एस जयशंकर यांनी युवकांच्या अनेक प्रश्नांना थेट उत्तरे दिली। बालगंधर्व रंगमंदिरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसादासह हा संवाद पार पडला। या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते। एंड इंडिया डेफिनेटली आज वो नंबर 2 इकोनॉमी बन चुके हैं। हम 5वें में हैं। हम अगले 2-3 साल में तीसरे में पहुंचेंगे। अब ये रियलिटी है। जयशंकर जी यूरोपीय देशों और अमीरों के देशों की दादागिरी के आगे नहीं झुकते। सवालों का जवाब देने के अपने अनोखे अंदाज के कारण जयशंकर जी देश के युवाओं के बीच बहुत ही लोकप्रिय है। आज की भाषा में अगर कहे तो जयशंकर जी तेजी से वायरल होने वाले मंत्री हैं। वे भारत की विदेश नीति से कहीं भी समझौता नहीं करते। तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या संवादातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। भारत दबावात दबत नाही, निर्णय घेतो आणि अंमलात आणतो। हा बदल या दशकात घडला। इंडियापेक्षा भारताची विचारधारा जगात महत्त्वाची। देशासाठी पुढील 25-30 वर्ष संधीची आहेत। न्यू एज इंडस्ट्रीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतवणूक होतीये। जगात तंत्रज्ञान आणि पैसे उपलब्ध आहेत, पण बुद्धिमत्ता आणि मनुष्यबळ नाही। त्यामुळे भारताला जगात मोठी संधी आहे। भारत पाकिस्तानचा दहशतवाद आता खपवून घेत नाही। चीनबाबत वास्तववादी आणि व्यवहार्य धोरण स्वीकारलेलं आहे। मोदी सत्तेत आल्यानंतर अमेरिकेचे संबंध सुधारले। पुढील काळातही भारताबद्दल अमेरिका सकारात्मक असेल। रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका शांतता आणि सामंजस्याची राहिली। जगामध्ये चिप्स वॉरची स्पर्धा आहे। पंतप्रधानांकडून सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजना प्राधान्य दिलं जात आहे। 3.5 कोटी भारतीय जगातील विविध देशांमध्ये वास्तव्याला आहेत। त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे।